सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा आवाजाची देणगी लाभलेल्या गायिका नंदिनी बेडेकर. गान सरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांच्या ज्येष्ठ शिष्या म्हणून नंदिनी बेडेकर यांची अत्यंत आनंदाची अशी ओळख आहेच, पण त्यांच्या घरातल्याही त्या ज्येष्ठ कन्या, ज्येष्ठ इतिहासतज्ञ, भाष्यकार आणि लोकप्रिय वक्ते दाजी पणशीकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. वेदशास्त्र संपन्न घराण्यात नंदिनी बेडेकर यांचा जन्म झाला. घरात सगळेच संस्कृतचे स्कॉलर, पण वडिलांनी म्हणजेच दाजी पणशीकरांनी आपल्या लेकीमध्ये असलेली गाण्याची देवदत्त गुणवत्ता ओळखली आणि तिच्या वयाच्या 15व्या वर्षीच ते तिला जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी किशोरी आमोणकर यांच्याकडे घेऊन गेले. एक नवीन प्रवास सुरू झाला. अतिशय आनंदाचा होता हा प्रवास. किशोरीताईंकडे शिकतानाच नंदिनी बेडेकरांना किशोरीताईंच्या मातोश्री गान सरस्वती मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडेही गाणं शिकण्याचं सद्भाग्य लाभलं. विदुषी किशोरी आमोणकरांकडे गाणं शिकणं हे अत्यंत मौल्यवान होतं, कारण किशोरीताई स्वतः अत्यंत अभ्यासू, शिष्याकडून कठोर परिश्रम करून घेणाऱ्या गुरु होत्या. किशोरीताई सांगत असताना शब्दबद्ध झालेल्या स्वरार्थमणी या अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथात योगदान असलेल्या नंदिनी बेडेकर या त्यांच्या एकमेव शिष्या आहेत. जयपूर अत्रौली घराण्याच्या आलाप आणि बोल आलाप या परंपरा नंदिनी बेडेकर पुढे नेत आहेत. आकाशवाणीच्याही त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. देशविदेशात नंदिनीताईंच्या असंख्य मैफली होत असतात. संगीत साधना ही एक तपस्या आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आणि माझा गुरु माझं परब्रह्म असं त्या जेव्हा म्हणतात, तेव्हा भारतातील गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यांचे पती नरेंद्र बेडेकर यांची त्यांना अत्यंत आनंदाची, लोभसवाणी आणि फार मनापासूनची साथ आहे. नंदिनी बेडेकर यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा.
वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या पट्टशिष्या नंदिनी बेडेकर यांच्याशी. नंदिनीताई नमस्कार. तुमच्या साथीदारांचंही स्वागत करतो. तबला साथ यती भागवत, तानपुरा साथ दृश्या नायर, संवादिनी साथ अनंत जोशी, तानपुरा साथ स्वप्ना नायर. ताई मला सांगा, वडील वेदशास्त्र संपन्न दाजीशास्त्री पणशीकर, एक काका नटश्रेष्ठ प्रभाकर पंत पणशीकर, एक काका पंडित दिनकर पणशीकर, असा सगळा कलेचा किंवा अभ्यासाचा वारसा तुमच्या घरामध्ये होता. पण त्यातही महाभारत रामायण यावर प्रवचन करावं असं न वाटता किंवा अभिनय करावा असं न वाटता तुम्ही गाण्याकडे कशा काय शिरला? खरं सांगायचं तर आमच्या घराण्यातच गाणं आहे असं मी म्हणीन. याचं एक कारण असं आहे की माझे आजोबा विष्णूशास्त्री पणशीकर हे गिरगावामध्ये जे देवधर स्कूल आहे ना, हो. तिथे तेव्हा संस्कृत शिकवायला जायचे. अच्छा. तेव्हा त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की माझ्या घराण्यामध्ये कोणीतरी एक गायक असला पाहिजे असं त्यांना तेव्हा वाटलं. आणि माझे वडील पखवाज शिकलेले आहेत आणि त्यांना अत्यंत शास्त्रीय संगीताचा नाद आहे असं म्हटलं तरी चालेल. ते गात नाहीत पण ऐकण्याचा प्रचंड नाद आहे. तर एकतर त्यांच्याकडून माझ्याकडे आलं असेल. आणि दुसरी गोष्ट माझ्या घरामध्येच पणशीकरांकडेच, म्हणजे मी नावं घेतली तर सुरुवात करू आपण पंडित दिनकर पणशीकर जे माझे काका आहेत, ते आता नाही आहेत पण माझे काका आहेत. त्याच्यानंतर माझी काकू विदुषी मीरा पणशीकर, तेही ताईंची शिष्य आहे. नंतर पंडित रघुनंदन पणशीकर, त्यांना तर सगळेच ओळखतात, त्यांच्याबद्दल मी काही सांगायला नको. मग मीरा काकूची मुलगी अपर्णा पणशीकर आणि दिनू काकांचा मुलगा भूपाल पणशीकर सतार वाजवतो, शंतनू पणशीकर तबला वाजवतो. आमच्याकडे सगळे आणि पुढची जनरेशन पण आमची हळूहळू संगीतामध्ये आहे. त्याच्यामुळे आमच्या घराण्यात संगीत आहे म्हणूनही असेल कदाचित. पण मला लहानपणी शास्त्रीय संगीत, मी प्रत्यक्ष शास्त्रीय संगीताचे प्रोग्राम वगैरे ऐकले नव्हते. अच्छा. पण रेडिओवर जे 10:30 वाजता शास्त्रीय संगीत लागायचं ते मात्र मी ऐकत होते. आणि त्याचं मला वेड होतं की हे काहीतरी वेगळं आहे आणि मी ते कॉपी करायला जायचं. ते मला अगदीच अनाडी होते. पण ते जे काय म्हणतील ते होत आहे का नाही होत आहे का असं किमान प्रयत्न तरी करायचा तसं म्हणायचं. हां, म्हणजे कोणीच नसायचं आजूबाजूला, तो लागलेला असायचा आणि मी काहीतरी ममननं काहीतरी करायची. आणि माझ्या वडिलांच्या हे लक्षात आलं की हिला शास्त्रीय संगीताची आवड आहे, त्याचा त्यांना प्रचंड आनंद झाला. आणि त्यांनी मग 10वी नंतर, म्हणजे माझी इच्छा होती की मी शास्त्रीय संगीत शिकावं. आणि त्यांची आणि किशोरीताईंची म्हणजे खूप जास्त जवळीक मैत्री होती. मैत्री म्हणण्यापेक्षा दोघे एकमेकांना खूप काय म्हणतो आपण, सन्मानाने बघणं, रिस्पेक्ट असणं, एकमेकांच्या योग्यतेचा दोघांनाही म्हणजे काय प्रचंड आदर होता दोघांनाही. ताईंना तर अगदी होताच, माझ्या वडिलांना तर म्हणजे ते साष्टांग नमस्कारच घालायचे ताईंना. तर असं असल्यामुळे एक असेल कदाचित. पण माझ्या वडिलांनी सांगितलं की जर गाणं शिकायचं असेल तर फक्त किशोरीताईंकडेच शिकायचं. आणि जातानाच सांगितलं होतं की ही तारेवरची कसरत आहे, पण घरी यायचं नाही त्या जोपर्यंत सांगत नाही. अरे तर अशी ती माझी खरं तर सुरुवात झाली. मैत्र से हे शब्द सुरांचे. आपण जेव्हा गाणं शिकायला सुरुवात करतो ती एकदम गाणं सरस्वती किशोरीताई आमोणकर म्हणजे यांच्याकडे जायचं आणि बघा माझ्या गळ्यात सा आहे की नाही हे तुम्हीच ठरवा, तर अशी सुरुवात झाली की आधी थोडंसं पण उलट होतं ताईंकडे. उलट तुम्ही कुठे शिकून नाही आलात तर त्यांच्यासाठी ते चांगलं असायचं. कारण कुठूनही शिकून आलं की एक संस्कार, तुम्ही संस्कार घेऊन येता, तुमची मतं पक्की झालेली असतात. तर ती मग त्याच्यावरती ताई किंवा कोणी, म्हणजे ताई आपण ताई म्हणतोय, कोणी उद्या मी शिकवायला घेतलं तरी मी हे म्हणीन की जर तुम्ही पाटी कोरी आणलीत तर मला काहीतरी लिहायला सोपं जाईल. तसं त्यांचं मत शेवटपर्यंत होतं. पण आणि मग त्या बाबांना म्हणाल्या, बाबांनी त्यांना विचारलं होतं ॲक्च्युली की मी दुसरीकडे कुठेतरी पाठवून बेस तयार करून आणू का असं विचार. नाही म्हणाले, हा वेळ पण अजिबात करू नका. ताईंनी त्यांना सांगितलं तुम्हाला जर तिला शिकवायचं असेल तर पहिल्यापासूनच माझ्याकडे शिकवायला पाठवायला लागेल. आणि असं करून मी त्यांच्याकडे
त्यांनी मला पण ठेवून असं घेतलं. किती वर्ष तुम्ही शिकलात ताईंकडे? मला वाटतं तुम्ही त्यांच्या घरीच राहायचात ना? हो, मी त्यांच्या घरी लग्न होईस्तोपर्यंत होते 10वी नंतर. बर. आणि मग मी रोज जात होते ठाण्यावरून. मी ठाण्यालाच राहते, तुम्हाला माहिती होय. आहे. तर ठाण्यावरून मी रोज जात होते ताईंकडे. आणि सर्वसाधारण म्हणजे दिनक्रम काय असायचा, की म्हणजे ठाण्याहून कधी निघायचं, ताईंची शिकवणी किंवा एकंदरीत सगळं? एकंदरीत म्हणजे मी 9:31 ची वगैरे गाडी पकडायची. त्याच्या आधी माझ्या घरातली सगळीच कामं करून आणि मग ताईंकडे मी बरोबर 11 वाजता पोचायचे. अच्छा. 11 वाजता आम्ही गायला बसायचो. 11 वाजता आम्ही दंबुरे लावून ठेवणं, स्वरमंडळ लावणं आणि असं सगळं. त्याच्यानंतर ताई येऊन गायला बसायच्या. एक साधारण 2 पर्यंत चालायचं गाणं. 11 ते 2, 2:30 व्हॉट एव्हर जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर मग गाणं संपलं आणि मी निघाले असं कधी झालं नाही. कितीतरी वर्ष मी ताईंकडे गाणं झाल्यानंतर जेवूनच निघत होते. शेवटी ताईंना मला हे सांगायला लागायचं की ताई, अहो जेवल्यानंतर मला निघायला होत नाही. जेवण असं पोट भरल्यानंतर मग तो दादरचा ब्रिज चढा आणि ते ट्रेन पकडा आणि घरी जा, हे माझ्याने होत नाही. हे त्यांना पटायला खूप वेळ गेला, कारण त्या ऐकत नव्हत्या की नाही तू जेवूनच जायला पाहिजे. तर खूप वर्ष मी ताईंकडे जेवूनच निघत होते आणि मग काही काळानंतर त्यांना ते पटलं आणि मग मी न जेवता थोड्या गप्पा मारून निघत होते. सर्वसाधारण पद्धत कशी होती हो? म्हणजे एखादा शिष्य जो तयारीत असतो, 5, 7, 10 वर्ष शिकून आलेला असेल ताईंकडे, म्हणजे त्याला शिकवणं, त्यासाठी ताईंचा एक वेगळा विचार असेल. आणि ही कोरी पाटी आहे आपल्यासमोर, तर हिला आता सगळं नव्याने शिकवायचं आहे किंवा हिला शिकवायचं आहे, तर अशी पद्धत काय होती तुम्हाला शिकवताना? मला शिकवलं ताईंनी तेव्हा. युजली ताई कोणीही आलं, अगदी शिकून जरी आलं आणि नाही शिकून जरी आलं तरी आमच्या घराण्यामध्ये असेल कदाचित, कारण माईनी ताईंनी आम्हाला भैरवाची साधना सकाळची शिकवली. अच्छा. हां, म्हणजे पलटे जे आपण म्हणतो ती रोज करायची, तो भैरव होता. आणि भैरवाची एक पारंपरिक बंदिश आहे, ती आम्हाला त्या शिकवायच्या. प्रत्येकाला ताईंनी ती शिकवली आहे. म्हणजे मला माहिती आहे, मीच कित्येक जणांना शिकवली आहे, ताईंकडे येणाऱ्या नवीन मुलांना. तर हा त्यांचा शिरस्ता होता. म्हणजे तुम्ही 10 वर्ष शिकून या, नाही तर असं त्यांचं होतं. आणि रोज भैरवनी. अच्छा. आणि त्यामागे काही शास्त्रीय कारण होतं? कारण किशोरताई म्हणजे सगळं विचारपूर्वक शिकवायचं म्हणून शिकवलं, फी घेतली असं काही नव्हतं. युजली संपूर्ण रागांची तालीम करावी असं त्यांचं म्हणणं होतं. सकाळची जो रियाज असतो, जो 1-1 तास, 2-2 तास, 3-3 तास आपण करतो किंवा करावा, तो सारेगम पधनी सानिधप वगैरे हे म्हणायला सोपं गेलं पाहिजे. वक्र राग नाही घ्यायचे. अच्छा. कमी सुरांची राग नाही, तुम्हाला सहज वाटलं पाहिजे म्हणता. त्याच्यामुळे संपूर्ण रागांची प्रॅक्टिस करायची. मग आम्ही भैरव म्हणा, यमन पण म्हणताना, यमनची प्रॅक्टिस करताना सारेगम पधनी सानिधप वगैरे निरेगम धनी रेसा नाही म्हणायचं. तर ती आम्ही प्रॅक्टिस करायचो. मग शुद्ध बिलावल, सारेगम पधनीसा, मग तोडी, हे सगळे मधला सूर जरी वर्ज्य असला तरी घेऊन प्रॅक्टिस करायची. अच्छा. म्हणजे तिथे शास्त्राचं बंधन थोडं बाजूला ठेवायचं, संपूर्ण प्रॅक्टिस करायची, संपूर्ण रागाची प्रॅक्टिस करायची. म्हणून असेल कदाचित. पण भैरव राग मग माई पण, म्हणजे माईनी पण मला या बाबतीत काही पलटे म्हणा किंवा काही सांगितलं, ते भैरवमध्येच सांगितलंय. अच्छा. आणि ज्याला आपण म्हणतो ना की साधारण गळा तयार होतो की आता हिला खऱ्या अर्थानं जयपूरची तालीम द्यायला सुरुवात करूया. म्हणजे सुरुवातीला काय अगदी पहिल्या दिवसापासून जयपूर सुरू झालं, पहिल्यांदा फक्त तू घोटत बस असं झालं असेल. आणि आता 1-2 वर्ष 4 वर्ष अशी काही झाली असतील, आणि मग आता घराण्याची तालीम ज्याला आपण म्हणतो, ती कधीपासून सुरू झाली? असं काय, मी राहत होते ना तिथे, त्याच्यामुळे तो एक फायदा, असा एवढा मोठा फायदा, सतत कानावर पडत होता फायदा, आपण त्याला एक मोठा शब्द वापरूया, तो असा झाला की मला येत काहीच नव्हतं. कोरी पाटी जसं तुम्ही आत्ता म्हणालात तसंच होतं, कारण मी कुठेच शिकले नव्हते. तिकडे जाऊन एकतर मला किशोरी आमोणकर काय माहीत नाही प्रकरण, म्हणजे खरंच मला काही माहीत नव्हतं. मी प्रत्यक्ष त्यांना कधी बघितलंच नव्हतं. आणि बाबा म्हणाले किशोरीताईंकडे जायचं. मी म्हटलं हो ठीक आहे. म्हणजे इतकं ते माझ्यासाठी सोपं होतं. आणि तिकडे गेल्यानंतर मला कळलं की बापरे, हे काय आहे, सगळं अजब आहे. तर जेव्हा त्या शिकवायच्या, मी सकाळी घरात असल्यामुळे मी सकाळी 8 वाजता बसायची, माझी प्रॅक्टिसची वेळ होती. आणि त्या घरघर घरामध्ये फिरायच्या आणि त्यांचे पायात पैंजण असायचे, कायम पैंजण असायचे. तर त्या लांब गेल्या की माझा आवाज मोठा व्हायचा, त्या जवळ आला पैंजणांचा आवाज येतो, माझा आवाज लहान व्हायचा. आणि काय झालं तुझ्या आवाजाला, आणि असं माझ्या आवाजावर पहिली त्यांनी 2 वर्ष मेहनत घेतली. बापरे.
म्हणजे हे सांगायला मला आता कोणाला वेळ पण नसेल की 2 वर्ष आवाजावर कोण मेहनत घेतं, पण आवाज बरोबर नाही, आवाज बसकट आहे, आवाज पुरुषी लागतो, मग आवाजाला काय तुझ्या काय अर्थच नाही, यु नो काय. मला एक त्या उदाहरण द्यायचं आहे. एक माठ असेल आणि त्याच्यावर आपण कसं असं दाबल्यानंतर तसा तुझा आवाज आहे, काय बंडल आवाज आहे, आणि अगदी म्हणजे घालून बोलण्याबाबतीत तर आपण हातच धरू शकत, पण असं करून करून असा पाहिजे तसा पाहिजे तसा पाहिजे असा पाहिजे करून कधी माझा आवाज त्यांना पाहिजे तसा झाला हे मलाही कळलं नाही. सो पेशन्स हा त्यांच्याकडे माझ्याकडे. दुसरा फायदा माझा असा होता की मला काही येत नसल्यामुळे मी फक्त ऐकायला बसायची. हे सगळे सिनियर जे काही शिष्य होते, रघुदादा होता, मायाताई होती, मग मायाताई म्हणजे माया उपाध्ये, त्याच्यानंतर अगदी सुरुवातीला मीरा काकू, असे सगळे जे काही शिष्य जे अगदी चांगले गात वगैरे होते, मी नुसती आपली बसायची, तंबुरा घ्यायचा, वाजवायचा, ताई एखादा तुकडा म्हणायचा, आला तर ठीक आहे, नाही आला तर ठीक आहे, पण ऐकलं इतकं. आणि संध्याकाळी 5 वाजता परत तालीम असायची, सकाळी 11 वाजता, संध्याकाळी 5 वाजता. तर दोन्ही वेळेला मी इतकं ऐकलेलं आहे आणि त्या ऐकण्यामुळे सूर माझा कधी सुरात लागायला लागला हे कळलं पण नाही. झिरपणं ज्याला आपण म्हणतो ते तिथे सगळं म्हणजे त्याच्यावर त्यांनी माझे सूर सुरात करून घेण्यासाठी ताईंनी अपार मेहनत घेतली. अपार म्हणजे त्या मेहनतीला मी शब्दांचं लेप लावूच शकत नाही. आणि इतका पेशन्सनी नाही लागत आहे सूर, जाऊ दे ना, तू शिकू नकोस माझ्याकडे, हे म्हणणं फार सोपं असतं किंवा त्यांना ते सहज शक्य होतं, काही गरज नव्हती मला शिकवायची. पण तो सूर जो त्यांना हवा आहे तो पाहिजे त्यासाठी त्यांनी इतकी मेहनत घेतली जितकी म्हणजे माझा पेशन्स जायचा पण त्यांचा नव्हता जात. मला असं वाटतं तुमच्या पेशन्सपेक्षा सुद्धा त्यांनी जो पेशन्स दाखवला त्याला खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी सलाम ठोकला पाहिजे. मी आजही रोज मला तीच आठवण येते. मी जेव्हा सूर लावते तेव्हा दुसरं काय होतं, त्यांच्याशिवाय कसली आठवण येतच नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा माझा सूर सुरात लागायला लागला, माझं काय व्हायचं, मी ताईंचं गाणं आहे, मला कळत काही नव्हतं किंवा मला येत काही नव्हतं, गळ्यात येत काही नव्हतं, पण त्या जेव्हा गायच्या ना तेव्हा कुठेतरी मला आर फार जायचं, हे मात्र होत होतं. आणि मला फक्त त्यांची आलापी जी आहे ना ती मला असं वाटायचं की हे काहीतरी वेगळं आहे, हे कुठेतरी मला स्वतःला मी काही न करता वेगळ्या ठिकाणी घेऊन जात आहे, असं मात्र मला लहानपणापासून वाटायचं. जेव्हापासून मी गेले, रोज अशी होती की मी शब्दात सांगू शकत नाही, त्या आलापीचा प्रभाव माझ्यावर खूप पडला. क्या बात आहे. माझ्या आयुष्यामध्ये जर तू म्हणशील की ताईंचं तुझ्या गाण्यावरती किंवा काय नेमकं काय झालं, तर मी आलापी हे सांगेल. विस्तार जो त्यांचा आहे, भावपूर्ण विस्तार किंवा भावासाठी त्यांची ती तगमग, फक्त पहिले 2 सूर त्यांनी लावलं की मला असं व्हायचं, अरे बापरे, हे काय त्यांनी केलंय. स्वरब्रह्म ज्याला आपण म्हणतो. स्वरब्रह्म म्हणजे, आणि हा सूर आणि हा सूर ह्याच्यामध्ये जे काही होतं काहीही न करता, ते मला कुठेतरी अज्ञानामध्ये असेल किंवा अबोध असेल मी, पण ते जाणवायचं. झालं असं की सुरसुरात लागायला लागले आणि मला त्या सुरेलपणाची ना एक वेड लागलं होतं. म्हणजे हा सूर लागला, तो सूर लागला. आणि एकदा मी हे गात बसले होते, काय पुर्याधनाश्री, मी आत बसले होते, ताई बाहेर झोपाळ्यावर बसल्या होत्या आणि मी पंचम लावला. पंचम इतका सुंदर सुंदर, वा 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 काय आहे. आणि मी त्याच्यात होते आणि त्या आल्या आणि त्या नेहमी अशा विठोबासारख्या उभ्या राहायच्या. हे बघ नंदिनी, सूर सुरात लागणं म्हणजे गाणं नाही. 2 सुरांच्या मध्ये काय होत आहे का ते होत नसेल तर गाणं नाही, हे आधी लक्षात घे. आता आली पंचायत. म्हणजे सूर सुरात आवाज झाला, सूर लागायला लागले. सूर सुरात लागण्यासाठी इतकी वर्ष गेली, जीव गेला. म्हणजे असं रडायची ना मी, काय करू असं. तिथपर्यंत आले तर आता त्या म्हणतात नुसतं सूर सुरात लावणं म्हणजे गाणं नाही, त्याच्यामध्ये काय आहे बरं ते मला जाणवायचं. गळ्यात नाही यायला हवं ना, बरोबर आहे, कसं येणार गळ्यामध्ये. आणि तुम्ही जो आत्ता मला प्रश्न विचारलात की घराण्याची तालीम, असं काही नाही. घराण्याची तालीम हीच की भैरवचा सकाळचा रियाज शुद्ध आकारात करायचा, हातवारे करायचे नाहीत, एक हातात तंबुरा घ्यायचा, नाकात गायचं नाही आणि नोटेशन म्हणायचंच नाही. कुठचाही तुकडा त्यांनी नोटेशननी कधी शिकवलाच नाही.
त्याच्यामुळे तुमची बौद्धिक लेवल वाढवायची. बरं, त्या आहेत, त्या किशोरीताई आहेत, गान सरस्वती आहे. मुळात माझी बुद्धी एवढी, त्याच्यात त्या काय म्हणतायत ते समजण्यासाठी खरं आहे. मला बरीच वर्ष खरं गेली. आहे, अगदी खरं आहे. पण हे सहवासानी, तुम्ही म्हणता तसं झिरपत जाणं म्हणतो ना, तसं मात्र ते कट्यारमध्येच वाक्य आहे ना की सूर सहवासामुळे ओळखू येतो, अगदी. तसं आहे ते. अगदी आपल्या गप्पा अशाच चालू राहतील. असा कुठलाही एक राग जो म्हणजे मी असं म्हणणार नाही की किशोरीताईंनी तुमचं कौतुक केलं, कारण किशोरीताई आहेत त्या, आणि त्यांनी कौतुक करणं म्हणजे आपल्यासाठी सगळ्यात शेवटचा शब्द असतो, आणि त्या जाणीवपूर्वक कौतुक करत नसत हेही मला माहिती आहे की हां ठीक आहे ठीक आहे एवढंच त्या म्हणायच्या. तर असा कुठलाही एक राग की जो तुम्हाला किशोरीताईंकडनं आपण शिकल्यावर जे समाधान म्हणतो की आता माझी खऱ्या अर्थाने ताईनी तालीम घ्यायला सुरुवात केली, असा कुठलाही एक राग?
वाह, क्या बात आहे. यमन. मैत्र से हे शब्द सुरांचे. ताई, तुम्ही नेहमी असं म्हणता की किशोरीताईंनी मला शिकवताना मला जेवढ्या त्या उमगत गेल्या त्याहीपेक्षा जास्ती त्या जेव्हा स्वरार्थ रमणीय पुस्तक लिहित होत्या तेव्हा जास्ती उमगत गेल्या. म्हणजे काय हो, म्हणजे शिकवण्यात कुठे कमी होतं त्यांच्या, का काय झालं होतं? म्हणजे नाही नाही, असं काही नाही. पण त्यांचा संगीताकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो ज्याच्यामुळे होता हां तो रससिद्धांतामुळे होता. हां हां त्यांना काही गोष्टी अशा जाणवल्या की हे काय आहे याचं संशोधन करण्यासाठी त्यांनी रससिद्धांताचा अभ्यास केला. म्हणजे हे आता त्यांच्या पुस्तकात पण लिहिलं आहे की त्यांनी त्या बागेश्री म्हणाल्या बसल्या, मग त्या आनंदाने बसल्या होत्या, मग त्यांना गाऊन उठल्यानंतर त्यांना कुठेतरी करुणता जाणवली. अच्छा. अत्यंत उत्साहाने बसल्या होत्या. त्यांचं वय पण लहान होतं. लहान म्हणजे असं होतं की दे दनादन गायचं वगैरे असं वय होतं वगैरे. पण ते गाऊन उठल्यानंतर त्यांना जो भाव किंवा फील जो झाला, भाव मनात उत्पन्न झाला, त्यामुळे त्यांना असं वाटलं की कदाचित या रागाचा माझ्यावर हा परिणाम झाला असू शकेल. हां, सुरांचा परिणाम असतो. बरोबर. सुरांच्या पेक्षा सुद्धा, सुरांचा नाही, रागाचा. अच्छा. एक रागामध्ये एक काही निश्चित सूर आहेत, त्या सुरांच्या एकमेकांच्या संवादातून जे काही निर्माण झालं त्याचा हा माझ्यावरती परिणाम झाला असू शकेल. मग त्या म्हणाल्या की असं जर असेल तर मग काही दुसऱ्या रागातून किंवा दुसऱ्या सुरांच्या एका संगनमनातून काही वेगळा भाव उत्पन्न होऊ शकतो. आणि हे त्यांनी बरं हे विचारणार कोणाला? माईंना तर काय ते विचारू शकत नाहीत. माई म्हणणार तू काय ते भाव वगैरे काय मला कळत नाही, मी सांगते ते म्हण. म्हणजे तेव्हा तर ते शक्य बंदिश अशी मांडायची. बस एवढंच. म्हणजे बंदिशीचा तर आमच्याकडे खूपच ते तुम्हाला सांगायला नको. तर म्हणून त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. मग त्यांनी संगीतामध्ये कुठे रस भाव काही मिळत आहे का बघण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मनाला पटेल किंवा मनाला शिकवेल, बुद्धीला पटेल असं काही त्याच्यातनं विस्तृत मिळालं नाही. आमच्याकडे म्हणजे ताईंकडे पुस्तकांचं भांडार आहे. अच्छा. आपण म्हणू एक ग्रंथालय काढू शकतो. बर. एवढं आहे. त्याच्यामध्ये आहे काय, संगीताचे आहेतच, पण साहित्यशास्त्रामधलं सगळं आहे आमच्याकडे. बर. मम्मटाचं काव्यशास्त्र आहे, जगन्नाथ पंडिताचं रसगंगाधर आहे, सगळं आहे. भरतमुनींचं भरतनाट्यशास्त्र आहे, हे आहे शांगदेवांचं संगीत रत्नाकर आहे, आणि नारदीय शिक्षा आहे, मतंगमुनी आहेत, दंडील आहे. म्हणजे काय नाही आहे ताईंकडे. आणि ह्या सगळ्याचा ताईंनी फक्त यासाठी अभ्यास केला की भाव जर असेल तर तो माझ्या गाण्यामध्ये येऊ शकतो का, यासाठी त्यांनी. आणि हे मी त्यांच्याकडे 83 साली गेले, हे सगळं त्याच्या आधीच आहे. मी गेल्यानंतर मला आठवतं आहे संगीत रत्नाकराचा अभ्यास सुरू केला होता. आणि म्हणजे आता हे सांगायला हरकत नाही की आम्ही रात्री 12 वाजता बसायचो. खरं म्हणजे मी बऱ्याचदा सांगितले तरी एकदा सांगते. रात्री 12 वाजता म्हणजे घरातले सगळे झोपले, निहाळदा, बिबासदा, भारतीताई, विवेनताई, घरातले सगळे झोपले, बाबा आमचे म्हणजे रवी काका सगळे झोपले की आम्ही अभ्यासाला बसायचो. आता अभ्यास, मी लहान, मला यायची झोप, प्रचंड झोप यायची, मला सवय नव्हती. मग त्या सांगायच्या बरं दयामाया तर नाही, त्या वाटीत पाणी घेऊन बसायचं, झोप आली की असं लावायचं आणि परत असं. तर प्रोसेस अशी होती की एक वाक्य मी त्या संगीत रत्नाकरातलं वाचून दाखवायची आणि त्याचं विवेचन त्या 2-2, 2.5 तास करायचं. अरे बापरे. अशी किती मी पुस्तकं नाही म्हणणार, ग्रंथ केलेत आम्ही. ग्रंथ म्हणजे भरतनाट्यशास्त्र तर झालंच, रसगंगाधर केलं आहे. त्याच्यानंतर हे नंतरचे जे आहेत ज्यांनी रससिद्धांताचा अभ्यास करून स.रा. गाडगीळ आणि राश्री जोग यांचा अभिनव काव्यप्रकाश आणि काव्यशास्त्र प्रदीप ही 2 पुस्तकं आहेत, याची त्यांनी पारायणं केली आहेत. संस्कृत समजत नाही ना, पुस्तकं आपली रोजची भाषा नाही ना, कारण रात्री झोपताना त्या पुस्तकांना ग्रंथांना नमस्कार करून त्या झोपायच्या की हे माझे
खरे गुरु गुरु आहेत की जे मला याच्यात मार्ग दाखवतील. आणि मी आणखीन एक नावाचा उल्लेख करीन ज्याचा त्यांना ज्यांना त्या गुरु मानायच्या, त्या श्रीरंग संगोराम. त्यांनी प्रोफेसर होते, ते पुण्यामध्ये राहायचे. तर आम्ही पुण्याला जाऊन राहिलो होतो त्यासाठी. ताईंना सगळा रससिद्धांत त्यांनी समजून सांगितला होता. आम्ही इथे अभ्यास केला. ताईंना जे प्रश्न होते त्यातले त्यांनी ते काढून बाजूला ठेवून त्यांना तिकडे जाऊन विचारले. हा एक भाग झालाच. आणि शिवाय त्यांनी सगळा रससिद्धांत समजून सांगितला, हा दुसरा भाग झाला. आणि संगीत रत्नाकर आम्ही वाचून झाल्यानंतर ते तारळेकर म्हणून होते विद्वान, त्यांनी संस्कृतचं त्यांनी मराठीत केलं होतं, इंग्लिशमध्ये पण केलं होतं. तर ते डायरेक्ट त्या आम्ही पुण्याला हिलव्ह्यू हॉटेलमध्ये 1 महिना जाऊन राहिलो होतो. आणि ते रोज हॉटेलमध्ये यायचे आणि ताईंच्या शंकांचं निरसन तिथे येऊन करत होते. अभ्यास असाही होऊ शकतो म्हणजे विचारच करू शकत. बरोबर. विचारच करू शकत. ताई नेहमी म्हणायच्या की एखाद्या रागातलं आपण जेव्हा भजन गातो किंवा काय अभंग म्हणतो तेव्हा ती काही बंदिश नाही आहे, ती शास्त्रीय संगीतासारखी तुम्ही गाऊ शकत नाही. तर भजन आणि रागसंगीत याचा ताईंचा एक वेगळा विचार होता. आणि त्या नेहमी तुम्हाला सांगायचं की भजन गाताना भक्तिभावच पाहिजे. तर असं कुठलं एखादं भजन ऐकायला आवडेल? अर्थात ताईंची अनेक भजन आहेत, मी तुम्हाला काय वेगळं सांगणार. तर कुठलंही एक भजन ताईंचं. वाह, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे. नंदिनीताई, मला असं सांगा, किशोरीताईंनी जशी जयपूरची परंपरा सांभाळली, शिस्त सांभाळली, पण तरीही स्वतःची एक ओळख निर्माण केली,
त्यांची गायकी अशी निर्माण केली किंवा वेगवेगळ्या ज्याला म्हणतो आपण म्हणजे निर्मितीचा आनंद त्यांनी घेतला. तर आणि तोही म्हणजे एक म्हणतो काय आपण शिकवण्याचाच तो प्रकार होता की नंदिनी फक्त माझं गाणं पाठांतर करून गायचं नाही, तुझं स्वतःचं म्हणून काहीतरी पाहिजे. तर अशी काहीतरी स्वतःची अशी निर्मिती तुम्ही काही केली आहे का? हो हो, मी बंदिशी पण 1-2 केल्यात, तराणे 6-7 केलेत. अरे वा. हो. बरं. तर निर्मिती म्हणाल तर बंदिश ही फक्त निर्मिती असू शकत नाही. जो म्हणजे मी ताईंकडनं जे शिकली आहे, तो जो विस्तार असतो त्याच्यामध्ये जी निर्मिती होते ती खरी निर्मिती. हां हां. भावनिर्मिती झाली पाहिजे, हे मी ताईंकडनं घेतलं आहे आणि मी तो प्रयत्न करते आहे. आणि हा प्रयत्न मी परंपरेने पुढे देण्याचा, माझ्या शिष्यांना शिष्यांपर्यंत संक्रमित करण्याचाही प्रयत्न करते आहे. अरे वा वा. मग आजच्या आपल्या या भागाची सांगता तुमचीच एखादी बंदिश म्हणजे स्वनिर्मित ज्याला आपण म्हणतो, म्हणजे खऱ्या अर्थानं ती गुरुला मानवंदना देखील असेल आणि मी ताईंवरतीच केलेली आहे. अरे वा. मला स्वतःला ताईंबद्दल जे वाटतं हां हां. ते मी त्या बंदिशीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जरूर जरूर ऐका. बिन गुरु कौन दिखावे बात, जाऊं चरण पर पार, करो सुर सागर, बिन गुरु कौन दिखावे बात। तुम ही
विनय गुरु